नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव निखिल पवार, एरिया सेल्स मॅनेजर सोलापूर. आज आपण या ठिकाणी मका बघत आहोत. या ठिकाणी टीजी सीडची सीडकॉन लागलेली आहे. तरी आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? माझं बाळू विश्वनाथ लवळे, गाव? जीवर, तालुका? करमाळा, जिल्हा? सोलापूर. किती एकर मका लावलेली आहे आपण? 6 एकर, बियाणं किती लागलेलं आहे? 12 किलो, 12 किलो बियाणं लागलं. एकरी किती उत्पादन निघाल असं तुम्हाला वाटतंय? 5 ते 6 टन एकरी निघाल. आमचं लांब आहे ना, म्हणजे 7 फुटावर उष्ट्या बेडवर आहे खरबूज आहे. अच्छा, हं. खरबुजाचा बेड आहे का? हा. तर या ठिकाणी आपण बघू शकता खरबुजाचा बेड आहे. हं. आणि व्हरायटी पण या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी आपण कनिष्ठ कणीस दाखवतोय. साधारण 500-550 ग्रामचं कणीस आहे. आपण सोलून बघूया दाणे कसे आहेत काय आहे. पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेलं आहे. दाणे भरलेले आहेत. आपण बघू शकता पूर्ण शेंड्यापर्यंत दाणे भरलेले आहेत. बघू शकता आपण. किती दिवस झाले प्लॉटला? 80 दिवस झालं. उद्याच्याला 81 दिवशी प्लॉटच देणार आहे आपण. हार्वेस्टिंग दिलाय 15 रुपये किलोने. 15 रुपये. नवनाथ सरड्यान, नवनाथ सरडे, गणेश व्हेजिटेबल. गणेश व्हेजिटे सप्लायर, गणेश व्हेजिटेबल सप्लायर्स. हा. अच्छा, 15 रुपयांनी. 15 रुपयाने दिला. उद्याला हार्वेस्टिंग चालू आहे. साधारण किती उत्पादन एकरी अपेक्षित आहे तुम्हाला? 7 टन. 60 टन. 15 रुपये रेट आहे. हो, 15 रुपये रेट. म्हणजे साधारण एकरी 1,05,000 रुपयापर्यंत उत्पन्न जात आहे. तरी आपण आमच्या पिकात केलं होतं टरबुजाच्या. बघू शकता. जर आपण ह्याच्यामध्ये केलं असतं तर अजून 1-2 टनापर्यंत उत्पन्न वाढलं असतं. तर आपण टीजी सीडची सीडकॉन लावली आहे, त्याबद्दल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना इथे काय सांगू शकता? त्या शेतकऱ्यांना सांगेन की ही पीक चांगलं आहे, संपूर्ण भरतंय. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हीच मका लावावी, कारण वजन जास्त देते. वजन जास्त आहे आणि दाणे पण दाणे भरपूर, शेंड्यापतूर दाणे. ओके.